तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण आलोय आपल्या गावाकडे स्वराज संघ शकता तुम्ही स्वराज आणि आणि ना मला इथे ना एकदा नागून दिसलो होतो लय खतरनाक होती ती अलकाजीने बघितलं होतं तोंडकडे बघित होतो तिने दोघांनी मुकच घेतली असं तर बघू शकता इथं तलाव होता छोटासा आणि तिकडे आहे ना दगडे टाकलेत रानातले इकडं रानातलं म्हणतोय सगळं रान बदललंय बघू कसं झालंय रान गाईज। आज आमच्या रानात आग पेटवली ती बी तुम्हाला दाखवतो। बघू शकते ह्याच्यात आता पाणी नाहीये आणि ते बघ चिमणीचं घर ते दोन आणि ते बघ तिकडे काटे सोन्याच्या पलीकडे तिथे ना तिथं आग पेटवली तिथं अलकाजी तिथं जानी बघते आम्हाला आणि ते बघ तिथं शाळेत आणि तिथं ताते जानी येऊ आणि बघा विहीर आता थोडं खाली दिसतो ना आम्हाला दिसतो ना खाली गेली शेळे बघू शकता कसे बघते ते जानीच्या पलीकडची ती मला लय घाबरते रे का काय नाही फक्त तुम्ही इथं आग पेटवली अलका आजीने इथं आग पेटवली सगळीकडे पेटवली बघू शकता कुठं पेटवायची ना अजून इथं पेटलंय गाईज बघू शकता तिथं झाडाच्या खाली बी लई आहे मस्तपैकी पेटलंय सगळीकडे अजून तिकडच पेटवायचंय काय रे हा का लाईन वडली ही लाईन का वडली गाईज तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता कसला भारी ढगाचा मस्त आहे वाव गाजरला आता तर बघू शकता इथं मी पेटवली आग लय वाफ येते गरम गरम आणि ते बघा तिकडे ना मोठं लाकूड आहे मला वाटलं सापाची तसंच दिसतंय काय दिसते मोठं वालं तर बघू शकता आपल्याकडे काटे बी आहे काट्यांची साईज बघू शकता तुम्ही कसली मोठी साईज आहे इथं लाल चंदन आहे गाईज लाल चंदन आता कापलंय आणि विकलंय ते अजून हा ना कापलंय ना त्यांना लागते घरात लागतंय लाल चंदन कशाला घर लागतंय येड आहे का तू थोडा विकलंय तुला काय माहिती तरी का विकलंय ते लाल लाल आहे बघ ना तुला दिसा ना का लाल लाल लय भारी आहे वास लय भारी आहे ना लय भारी गाईज वास आहे लय मस्त आहे सोलार पॅनल तिकडं चाललाय आपला वफादार कुत्रा एवढी तुझ्या बोटा एवढी रे तुझं यो अंगठा आहे ना यो अंगठा त्याचं एवढा तरी काटाच आहे खरं बघ आणि हे अंगठे एवढं तिथं बघू शकता तातीन तिथं आग पेटवली कारण की ना आमचं रान बदललंय आता खूप मोठी आग लागली तिथं खूप आग पेटवली हवा बिले चालू आहे आपल्याला स्वराज मस्तपैकी खूप हवा येते व्ह्यू बी खूप मस्त आलाय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय।